विजीएम स्पोर्ट्स वाघिवरे हो. विजीएम स्पोर्ट्स वाघिवरे हो. कुठे असेल तरी व्यासपीठ संपर्क साधायचा आहे. करण्याच्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एका धावेचे समाधान, एका धावेने 29. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट मारा. परेश तडक्यात तयार. पुन्हा फटका सजवलाय. चेंडू चाललाय. पावलीचं पाणी पाष्टाक षटकार. परेश तयार सामना करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय परेश. पुन्हा चेंडू जातोय फायनलच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. थांबण्याचा इशारा देत आहेत. चांगला कोल आहे एकमेकांना. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 36. लॉस ऑफ नो लॉक्स. राजेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा. वाघिवरे संघाला विनंती. चेंडू हवेत. चेंडू निघून चाललाय. सीमारेषा पार. खणखणी दंडने चौकार. पंच आम्हाला दाखवा चौकार आहे की चौकार. वाघिवरे संघाला विनंती आहे. राजेश पावसकर आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा पुन्हा फटका सजवला. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली फिल्डर आहे. चेंडूला मिळतोय हवेतला हवेत विराम. राजेश पावसकर एकनाथजी जाधव यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. चेंडू सजवलाय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. कणकणीत दणदणीत चौकार. पुन्हा फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. कणकणीत दणदणीत षटकार. की राज काशेकर यांना सामनावीराचा आपण पुरस्कार द्यायचा आहे. एकनाथजी काशेकर साहेब. एकनाथजी काशेकर साहेब सॉरी एकनाथजी जाधव साहेब आपण सामनावीर ठरला आहे. राज काशेकर यांना सन्मानित करायचं आहे. फोटो घ्या यांचा. आणि राज काशेकर साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. कारण जे कारूळ संघाला विनंती आहे की आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आपले जे रौप्य वस्तू सन्मान चिन्ह आहे इथे देण्यात येणार आहे. आपण यावं. त्याचबरोबर क्रीडा समितीच्या वतीने कारूळ गावाचं सन्मान चिन्हही आपण स्वीकारायचं अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय सुधीरजी दिवेकर यांना विनंती करतो. रॅटन ओव्हर द विकेट मारा. पुन्हा फटका सजवला फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत दणदणीत रम्य महोत्सवी षटकार. रवणजी सेतोडेकर नुसतेच कारूळ गावाचे सदस्य नाही आहेत पण अशा प्रकारे सामना करतोय तेजस देवेंद्र. रॅटन ओव्हर द विकेट मारा. सुंदर प्रहार करण्याचा प्रयत्न. काऊ करण्याच्या दिशेला चेंडू. एक धाव तर निश्चित. सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 62. लॉस ऑफ 1 विकेट. चेंडूचा खेळतोय देवेंद्र. पुन्हा एकदा रॅटन ओव्हर द विकेट मारा करतोय. सुंदर प्रहार. चेंडू सीमारेषा पार. खणखणी दणदणीत षटकार. सामना करतोय ऋषी बिंडे. क्रीडा सुंदर समितीचा प्रहार. चेंडू मात्र तडीपार. कणकण षटकार. सलगचा दुसरा षटकार. क्रीडा समितीचा कोणी पदाधिकारी किंवा कार्यकर्ता सीमारक्षक आपण जर जेवलेला नसाल तर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. 74 हाय स्कोर तयार होते सामना करण्यासाठी. राऊंड विकेट मारा करतोय आशिष. जन्मी लगतचा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. हाणामारी कशा प्रकारे आशिष आपल्या गोलंदाजी मार्क वरती. राऊंड विकेट मारा. पुन्हा बॅटची एज लागते. इथपर्यंत आवाज येतोय आणि तेजस याची खेळी संपुष्टात येते. मिळतोय दुसरा हादरा. तिसरा धक्का. प्राणेश पावसकर नुसती चांगली कामगिरी करतोय. मस्त कामगिरी करतोय. सुंदर कामगिरी करतोय. आपल्या संघासाठी मेहनत घेतोय. सलगचे 2 चेंडू येतोय. आशिष आपल्या गोलंदाजी मार्क वरती. जोरदार अपील आणि आकाशाकडे बोट. गडी मात्र बाद. बॅक टू द पॅव्हलियन. त्रिफला उद्ध्वस्त होतोय. प्रतीक तयार सामना करण्यासाठी. हॅट्रिकची संधी मात्र चेंडू निघून जातोय सीमा रेखा पार. खणखणीत दणदणीत षटकार. 80 ही धाव संख्या. अजून 2 चेंडू शेष आहेत. पाहूया.
सुंदर कव्हरच्या ठिकाणी चेंडू पलवतोय, एकदा उरतोय, दुसरी जागण्याची संधी आहे का? ओके, एक धाव, एका धावेने 2 धावा. ओके, सुंदर रेकॉर्ड ब्रेक षटकार, रेकॉर्ड ब्रेक षटकार. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल 88. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 88 धावाचा टार्गेट, 89 धावा जमा कराव्या लागणार आहेत. वैभव शेतरकर राईट ओव्हर द विकेट मारा. पायातला चेंडू, पहिला चेंडू, सुंदर चेंडू, लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. वाघविरे दोन्ही संघाच्या संघ नायकांनी ते प्यावलीमध्ये यायचंय. पंढेरी आणि वाघविरे लावून द कार्पेटने फटका सजवला, काऊ करण्याच्या दिशेने चेंडू निघून जातो का पाहायचंय. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 2 धावा. हवेतल्या हवेत बल्ला घुमवतोय, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. राजेश पुन्हा तयार होतोय सामना करण्यासाठी. पायातला चेंडू तेवढ्याच पद्धतीने खेळून काढलाय, मात्र चेंडू निघून जातोय सीमारेखा पार. खणखणी दणदणीत चौकार. संघाची धाव संख्या 7 पर्यंत जाऊन पोहोचते. अशा प्रकारे सामना करतोय राजेश पावसकर तयार आहे. ब्लॉकरला चेंडू, फटका सजवलाय, चेंडू येतोय, तो मात्र सीमारेषा पार. खणखणी दणदणीत षटकार. 13. ऑस्ट्रेलिया संघ कधीच माघार घेत नाही. वैभव शेतरकर मारण्याचा प्रयत्न आहे. कव्हर मध्ये चेंडू पूल केला जातोय, 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते. ती मात्र 89 धावांचं तगडं आव्हान खांद्यावरती घेऊन सलामीवीर राजेश पावसकर मैदानामध्ये. सुंदर प्रहार, सुंदर प्रहार, निश्चितच चेंडू जातो सीमारेषा पार. खणखणीत दणदणीत षटकार. पुन्हा एकदा तुषार आपल्या गोलंदाजी मार्क होते. ओव्हर द विकेट मारा. खराब चेंडू असेल हा, पंच स्वर घोषित करतायत. अवांतर धाव मिळते. 21 पर्यंत बदल मारली जाते. चेंडूवरती 7 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा तुषार शेतरकर. सुंदर प्रहार, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर चेंडूची फेकी, एका धाव्यावरती समाधान. तुषार शेतरकर मनीष तयार होतोय सामना करण्यासाठी. पायातला चेंडू तेवढ्याच पद्धतीने कव्हरच्या ठिकाणी चेंडू पुलवतोय, एकदा पूर्ण होते, दुसरी धाव संधी आहे का? मात्र सुंदर चेंडूची फेकी, एका धावेवरती समाधान. 23 लॉस ऑफ नो लॉस. मात्र भडवले संघाला गरज आहे, भडवले संघाला हाणामारी करण्याची, रुद्र रूप धारण करण्याची. चेंडू हवेत आहे, चेंडू मात्र धरणीला दान होतोय. एकच धाव. पंचांच्या उजव्या साईडने निघाला, पंचांना पार करतोय. मनीष जाधव तयार आहे. स्लो लेनचा चेंडू, चेंडू मात्र जातोय फाईलच्या दिशेला. तिथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकेरीच धाव मिळते. एका धावेने संघाच्या धाव संख्येमध्ये फरक काही पडणार नाही. संघाची धाव संख्या जाते 25 पर्यंत राहील. तुषार शेतकऱ्यांचा शेवटचा चेंडू. राजेश तयार. सुंदर प्रहार, सुंदर प्रहार, चेंडू मात्र धरणीला दान. 2 धावा. 2 धावेने संघाची धाव संख्या 27. उत्तुंग असा षटकार. पहिल्या चेंडूवरती परेश शेतकरीच्या 32. पुन्हा प्रयत्न, बॅटची एज लागते. राजेश याची खेळी संपुष्टात. मिळतोय पहिला हादरा. पावसकर पुन्हा बॅटची एज लागते का पाहायचंय, आणि बॅटची एज लागते. झेल होतोय, सुंदर झेल टिपला जातोय. तिसऱ्या चेंडूवरती 32 धाव संख्येवरती दुसरा हादरा. हॅट्रिक रोखण्यासाठी स्वप्नील पावसकर आपल्या गोलंदाज. सुंदर प्रहार, चेंडू हवेत, मात्र 1 बाउंस सीमारेषा पार. खणखणी दणदणीत चौकार. स्वप्नील तयार आहे सामना करण्यासाठी. जमनी लगतचा चेंडू थर्ड बेंचच्या दिशेला चाललाय.
मात्र सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. एका धावेवरती समाधान मानतोय. कमबॅक करतोय. शेवटचा चेंडू. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. सुंदर चेंडू. प्रणेश जाधव. सुंदर प्रहार. चेंडू सीमारेषे पार. खणखणीत दणदणीत षटकार. पुन्हा एकदा प्रणेश. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. दोन दोन खिलाडी जात आहेत. चेंडूला मिळतोय हवेतल्या हवेत विराम. 10 चेंडू आणि 46 धावांची गरज. अक्षय येतोय. अक्षय धावाचा. गणेश पुन्हा एकदा. अक्षय पावसकर. पायातला चेंडू. पंच सांगा आम्हाला काय आलं. एक धाव. प्रणेश पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा. गडी बाजूतोय. देवेन पावसकर. अक्षय पावसकर सोयर मारवतोय. अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने 45 पर्यंत मदल मारली जाते. प्रणेश आपल्या गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. पाहूया. पुन्हा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. पाहूया. झेल मात्र होत नाही. एक धाव मात्र निश्चित होते. एका धावेने 46 पर्यंत मदल मारली जाते. 7 चेंडू शेष आहेत. 43 डावखुरा फलंदाज पाठवलेला आहे. तो मात्र भडवले संघाने. सुंदर प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय चौकारासाठी. चौकाराच्या सहाय्याने संघाची धाव संख्या 50 पर्यंत जाऊन पोहोचते. धावांची गरज. लवकर सामना चालू करायचा आहे. फक्त 6 चेंडूंचा खेळ आहे. गाडी नंबर 3666 त्या कॅन्टीनच्या पाठीमागे आहे. थोडस सरकवायचे गाडी. गाडी नंबर 3666 गाडी सरकवायची आहे थोडीशी. संघाची धाव संख्या 56. पायातला चेंडू. ब्लॉकरचा चेंडू. लेग बॅकच्या स्वरूपात एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 57 पर्यंत जाऊन पोहोचते. आतापर्यंत 57 धाव संख्या. खराब चेंडू असेल हा. पाहूया. नो. फ्री हिट. 4 चेंडू आणि 31 धावांची गरज. एकेरी आणि दुहेरी धावेने किंवा षटकाराने आता फरक काही पडणार नाहीये. चौकार जातोय. चौकाराच्या सहाय्याने संघाची धाव संख्या 62. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जातो चेंडू. स्क्वेअर +1 2 धावा साठी. सुंदर प्रहार पण उशीर झालेला आहे. सामना करण्यासाठी प्रत्येक आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली फिल्डर मौजूद आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. बॅटची एज लागते. चेंडू हवेत आहे. हवेतल्या हवेत विराम मिळतोय. झेल होतोय. अशा रीतीने भडवले संघ मात्र बाद होतोय. यंगस्टार केतकी संघ विजयी होतोय. विजयी संघाच्या